नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष सर्वदे सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे. तर उद्या 2 मे आहे आणि 2 मे दिवस हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण उद्या इयत्ता 12वीचा निकाल लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ह्या व्हिडिओमध्ये 2026चे निकालाचे प्रिडिक्शन काय असेल आणि 2025चा लागलेला निकाल याचे कंपॅरिझन करून बघणार आहोत. आणि उद्या जो निकाल लागणार आहे त्याची अंदाजे टक्केवारी काय असेल, प्रत्येक ब्रँच वाईज किती विद्यार्थी बसले होते याचे आपण पूर्ण विश्लेषण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, हा व्हिडिओ नक्कीच आपल्या कामाचा राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर इथे बघू शकाल, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12वीचा निकाल उद्या 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. हे तर आपणास माहीतच आहे. निकाल पाहण्यासाठी आपणास आपला सीट नंबर टाकायचा आहे, आपल्या आईचे फर्स्ट नेम टाकायचे आहे आणि आपला निकाल बघायचा आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी अगदी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे उद्या 11 वाजता बोर्डाची एक अधिकृत पत्रकार परिषद होईल आणि त्या परिषदेमध्ये राज्याचा एकूण निकाल आणि इतर सांख्यिकी माहिती दिली जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता विद्यार्थी मित्रांनो लिंक सक्रिय केली जाईल आणि त्यामध्ये आपणास आपला निकाल बघता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12वीचा निकाल हा उद्या जाहीर होणार आहे, हे आपणास माहीतच आहे. आर्ट, सायन्स, कॉमर्स या तिन्ही शाखांचा, त्यामध्ये एक शाखा राहिली मित्रांनो व्होकेशनल, म्हणजे एक्सरे, MLT, ही पण एक शाखा त्यामध्ये आपण ॲड आपल्याला करावी लागेल. तर या तिन्ही शाखांचा निकाल एकाच वेळी प्रसिद्ध केला जाईल. तर निकालाबाबतची महत्त्वाची माहिती पुढील प्रमाणे आहे. तर आपण बघूया, निकाल हा उद्या लागणार आहे. वेळ ही 1 वाजता आहे आणि 1 वाजता ऑनलाईन लिंक सक्रिय होईल. तुम्हाला मी ह्या लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, की इथून आपण ते लिंक ओपन करून आपला निकाल चेक करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया निकाल कसा चेक करायचा. वरील मी तुम्हाला जी लिंक देईल त्या कोणत्याही एका लिंकवर जा. होम पेजवर HSC एक्झामिनेशन रिझल्ट 2026 लिंकवर क्लिक करा. तुमचा सीट नंबर टाका, आईचे फर्स्ट नेम टाका, स्पेलिंग विद्यार्थी मित्रांनो अचूक लिहा आणि व्ह्यू रिझल्टवरती क्लिक करा. आपला निकाल आपला स्क्रीनवर दिसून जाईल. प्रिंट काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट ठेवा. तर आता आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत, की 2026चे प्रेडिक्शन अँड स्टॅट्स म्हणजे एक निकालाचा आपण अंदाज सांख्यिकी आकड्यामध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी एकूण 15,32,487 विद्यार्थी हे परीक्षेस बसले होते, नोंदणी केली होती. मागील काही वर्षाचा कल ट्रेंड पाहता या वर्षीचा निकाल साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो 91 ते 94% दरम्यान लागण्याची शक्यता आहे. आता आपण याचे कन्व्हर्जन पासिंग पर्सेंटेजमध्ये पाहणार आहोत. तर एकूण किती टक्के विद्यार्थी पास होतील. जर आपण मागच्या 3 वर्षाचा विद्यार्थी मित्रांनो ट्रेंड पाहाल तर 2023मध्ये 91.25% विद्यार्थी हे पास झाले होते. 2024मध्ये हा आकडा वाढून 2% वाढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, चांगली गोष्ट आहे. 93.37% विद्यार्थी 2024मध्ये पास झाले होते. परत 2025मध्ये हा आकडा 2% घसरला आहे. आपण बघू शकाल 23चा आकडा 24मध्ये 2% वाढतो आणि परत 2025 साली 2% आकडा घसरला आहे. म्हणजे 24 सालचा आकडा हा 93.37% आहे. मात्र 25 साली 91.88% विद्यार्थी पास झाले आहेत. तर आपण बघूया की ह्या वर्षी किती टक्के विद्यार्थी अंदाजे पास होतील. तर मागील 3 वर्षाचे रेकॉर्ड मोडण्याची शक्यता असून यावर्षी 92 ते 93% विद्यार्थी पास होण्याची शक्यता आहे. म्हणजे 2024 साली 93.37% विद्यार्थी पास झाले होते. तो काय आकडा पार करताना दिसत नाहीये,
पण 92 ते 93% विद्यार्थी पास होण्याची शक्यता आहे आणि ही एक आपणास चांगली गोष्ट असून आपण यामध्ये बसत आहात का विद्यार्थी मित्रांनो, आपण हे बघायचे आहे. तर आता आपण बघणार आहोत शाखा निहाय विद्यार्थी संख्या म्हणजे 2026 मध्ये किती विद्यार्थी कोणकोणत्या ब्रँचमध्ये परीक्षेस बसले होते. तर इथे आपण बघूया. विज्ञान शाखेसाठी 7,99,773 विद्यार्थी बसले होते. कला म्हणजे आर्ट शाखेसाठी 3,80,692 विद्यार्थी बसले होते आणि वाणिज्य म्हणजे कॉमर्स शाखेसाठी 3,20,152 विद्यार्थी बसले होते. इतर व्होकेशनल म्हणजे एक्सरे MLT या ट्रेडसाठी 31,870 म्हणजे अजून बरेचसे ट्रेड त्यामध्ये येतात, मी काय सगळ्यांची नाव घेऊ शकत नाही. तर 31,870 विद्यार्थी या इतर व्होकेशनलसाठी बसले होते. आपण हे विद्यार्थी मित्रांनो बघितलं. परत ही लिंक आहे तर मी ती लिंक आपणास देऊन टाकील, आपण त्या लिंकनुसार बघायचं आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो आपण मागील वर्षाचा डाटा शाखानुसार निकाल आणि 2026 मध्ये अंदाजे शाखानुसार निकाल याचे आपण कंपॅरिझन करणार आहोत आणि ही आपणास एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर आपण स्क्रीनवर बघूया. 2025 मध्ये शाखानुसार निकाल HSC रिझल्ट 2025. तर विद्यार्थी मित्रांनो 2025 मध्ये विज्ञान शाखेने नेहमीप्रमाणे बाजी मारली होती. तर कला शाखेचा निकाल हा सर्वात कमी लागला होता. आपण आर्ट सोपे म्हणतो, पण आर्ट शाखेचा निकाल कमी कसा काय लागला आता तो हा एक विषय वेगळा आहे, तो काय आपण इथे घ्यायचा नाही आहे. तर आपण इथे बघूया. विज्ञान शाखेचा निकाल हा 2025 सालामध्ये 97.35% लागला होता. वाणिज्य म्हणजे कॉमर्स शाखेचा निकाल हा 92.38% निकाल लागला होता आणि कला म्हणजे आर्ट शाखेचा निकाल हा 80.52% लागला होता. व्होकेशनलचा निकाल हा 83.26% लागला होता आणि एकूण ओव्हरऑल निकाल हा 91.88% होता. 2025 सालची ही विद्यार्थी मित्रांनो निकाल आहे आणि मी तुम्हाला वरती पण ते प्रेडिक्शन सांगितले आहे. तर आता आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो 2026चा अंदाजे निकाल प्रेडिक्शन फॉर 2026. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे की हा निकालाचा अंदाज आहे, हा पूर्णपणे निकाल नाही. यावर्षी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहता 2026चा निकाल हा 2025च्या तुलनेमध्ये थोडा वाढण्याची शक्यता आहे. आपण शाखेनुसार बघूया प्रेडिक्शन आणि त्याचे वाढण्याचे कारण सुद्धा बघूया. तर आपण विद्यार्थी मित्रांनो शाखा बघूया. विज्ञान शाखेचा निकाल हा 97.5% ते 98% लागण्याची शक्यता आहे 2026 मध्ये. कारण याचे कारण पण तसेच आहे, कारण मी आपणास मागे पण सांगितले आहे गणित आणि फिजिक्सचे पेपर्स यावर्षी तुलनेने सोपे होते, म्हणून हा विज्ञान शाखेचा निकाल हा वाढण्याची शक्यता आहे. आपण वाणिज्य शाखेचा निकाल बघूया कॉमर्सचा. तर कॉमर्सचा निकाल हा 92.5% ते 93.5% लागण्याची शक्यता आहे. का तो एवढा निकाल लागेल? कारण विद्यार्थ्यांचा कल हा अंतर्गत मूल्यमापन उत्तम झाले आहे. तर विद्यार्थ्यांनी यांचे कल आणि अंतर्गत मूल्यमापन उत्तम केल्यामुळे वाणिज्य शाखेचा पण निकाल हा चांगला लागण्याची शक्यता आहे आणि तो 92.5 ते 93.5च्या मध्ये लागण्याची शक्यता आहे. पण हा विज्ञानपेक्षा निकाल 4 ते 5% कमीच आहे. आता आपण कला शाखेकडे वळूया. कला आर्ट शाखेचा निकाल हा 82% ते 84% लागणार असून मागील वर्षाच्या तुलनेत निकालात 2 ते 3% सुधारणा अपेक्षित आहे. आपणास मी वरती सांगितले की मागील वर्षीचा निकाल 81-80 वर लागला होता, मात्र या वर्षीमध्ये सुधारणा होत आपल्याला दिसत असून या वर्षीमध्ये निकाल 82 ते 84% लागणार आहे. आता आर्टचा निकाल कमी का लागत आहे हे कळत नाहीये. तुलनेने बरेचसे विद्यार्थी आर्ट हे सोपे आहे म्हणतात आणि सायन्स हे अवघड आहे म्हणतात, मात्र आता गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये उलट होत आहे. विज्ञान शाखेचा निकाल जास्त लागत असून आर्ट शाखेचा
निकाल हा कमी लागत आहे हा वेगळा विषय आहे. आपण यावर नंतरनं आपण व्हिडिओ तयार करूया. तर एकूण निकाल आता इथे आपण बघूया 2026 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता हे आपणास एक अतिशय महत्त्वपूर्ण मी आपणास प्रेडिक्शन सांगणार आहे. तर एकूण निकाल हा 92% ते 94% लागण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास 92 ते 94% निकाल लागणार असून याच्यामध्ये या वर्षी ही मुलींची निकालामध्ये मोठी बाजी असण्याची शक्यता आहे. म्हणजे मुलींच्या निकालात यंदा ही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत असाल की मुलींचा निकाल हे दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि याची वाढण्याची कारणे आता आपणच बघायची आहेत आणि आपण सुद्धा चांगला अभ्यास करून आपलाही निकाल जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. पण आत्ता तर बातमी अशी आहे की 2026 मध्ये अंदाजे एकूण निकाल हा 12वीचा 92 ते 94% लागणार असून या निकालामध्ये मुलींची बाजी यंदा मोठी असणार आहे. तर आपण बघूया की आता सर्वात जास्त निकाल हा कोणत्या विभागाचा लागेल. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वर्गांनो, हा माझा फक्त अंदाज आहे, हा निकाल नाही. खरा निकाल आपणास उद्या 1च्या नंतर कळण्यास मिळेल. तरी आपण हा व्हिडिओ अंदाजे निकाल आहे म्हणून बघायचा आहे. सर्वात जास्त निकाल कोणत्या विभागाचा लागेल आता आपणास मी सांगणार आहे. दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल हा 96% प्लस म्हणजे 96-97% लागण्याची शक्यता आहे असा एक अंदाज आहे. आता आपण बघूया की सर्वात कमी निकाल कोणत्या विभागाचा लागणार आहे. तर लातूर किंवा नागपूर विभागाचा निकाल हा सर्वात कमी लागण्याची शक्यता आहे. आता हे असं का होते मला काय माहिती नाही आहे, पण आपण सुद्धा यावर लातूर किंवा नागपूरच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे आणि आपला निकाल वाढवण्याची आपण प्रयत्न करायचा आहे. मुली वर्सेस मुले या वर्षी मुलींचा निकाल मुलांपेक्षा 5 ते 6% लागण्याची दाट शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लातूर किंवा नागपूर विभागाचा निकालाच्या शर्यतीत मागे राहू शकतात. 3 मुले वर्सेस मुलींचं जर आपण बघितलं तर ह्या वर्षी मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 5 ते 6% जास्त लागण्याची शक्यता आहे लातूर आणि नागपूर विभागामध्ये. तर आपण बघूया आपला निकाल हा उद्या 1 वाजता बोर्डाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाईल आणि तुमच्या आणि हा निकाल आपणास लिंक ओपन केल्यावरती दिसून जाईल. 2025चा इथे आपण अधिकृत निकाल बघूया. तर ब्रँच वाईज 2025चा अधिकृत निकाल हा विज्ञान शाखेचा 97% लागला होता, वाणिज्य शाखेचा 92.38% लागला होता, कला शाखेचा 80.52% लागला होता, व्होकेशनलचा 83.26% होता आणि एकूण हा 91.88% होता. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे येणार आहोत की आता आपण 2026 वर्सेस 2025चे कंपॅरिझन करणार आहोत. यावर्षी परीक्षेसाठी 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कॉपीमुक्त कडक अभियान आणि CCTVच्या माध्यमातून अतिशय कडक परीक्षा घेतल्या गेल्या आहेत. तर आपण एक आता शेवटच्या टप्पा आपला आला आहे व्हिडिओचा, आपण बघू शकत आहात इथे स्क्रीनवरती. तर 2026चा अंदाज आणि 25चा निकाल इथे आपण बघूया. तर चला इथे आपण शाखा वाईज बघूया. विज्ञान शाखेचा निकाल हा 2025 मध्ये 97.35% लागला होता. तर ह्या वर्षी 97 ते 98% लागण्याची शक्यता आहे. म्हणजे 1% या वर्षीचा निकाल वाढणार. विज्ञान शाखेचा निकाल हा 2025 मध्ये 92.38% लागला होता. तर आता वाणिज्य शाखेचा निकाल हा 92.5 ते 93.5% लागण्याची शक्यता आहे. कला म्हणजे आर्ट शाखेचा निकाल हा मागच्या वर्षी 80.52% लागला होता. तर ह्या वर्षी 81 ते 83% लागण्याची शक्यता आहे. एकूण निकाल आपण बघूया तर 2025 सालचा निकाल हा 91.88% लागला होता आणि ह्या वर्षी 92 ते 93% निकाल लागणार आहे. सर्वात जास्त विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये 7,99,773 विद्यार्थी बसले होते. यामुळे या शाखेचा निकाल राज्याच्या टक्केवारीवर मोठा परिणाम
करेल वेळेपूर्वी निकाल. गेल्या वर्षी निकाल हा 5 मेला लागला होता, पण ह्यावर्षी बोर्डाने 3 दिवस आधीच उद्या म्हणजे 2 मेला बोर्ड निकाल जाहीर करत आहे. मुलींचे वर्चस्व 2025 मध्ये पण मुलींचे वर्चस्व होते. 2025 मध्ये मुलींचे पासिंगची टक्केवारी ही 94.54% होती आणि मुलांची 89.91% होते. आणि अंदाजानुसार प्रेडिक्शन असे आहे की ह्या वर्षी पण मुलीच बाजी जास्त मारतील असा अंदाज आहे. विज्ञान शाखेचा निकाल पुन्हा एकदा 97% जास्त लागत आहे आणि ही एक महाराष्ट्रामध्ये चांगली गोष्ट असून सायन्सकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल आहे. 2025 पेक्षा ह्यावर्षी निकाल जास्त लागणार की कमी हे आपण आपल्या वरच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. आणि कुठला निकाल जास्त लागेल हे आपल्याला उद्या 1 वाजता कळून जाईल. तर विद्यार्थी पालक मित्रांनो, मी आपणास सहज माझ्या एक सोप्या भाषेमध्ये 2026चा अंदाजे निकाल कसा लागेल याची आपणास आकडेवारी दिली आहे. हा निकाल नसून फक्त माझे अंदाज आहे, प्रेडिक्शन आहे. तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, हा जर माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.